वात्सल्य वृद्धाश्रम पंचवटी या ठिकाणी नाशिकमधील चैतन्य निसर्ग उपचार केंद्राचे संचालक डॉक्टर देविदास सोमवंशी यांनी आजी आजोबांसाठी खास आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी या आश्रमातील बऱ्याच आजी आजोबांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य तो उपचार करण्यात आला। डॉक्टर देविदास सोमवंशी यांची उपचार पद्धती अतिशय लाभदायक असून तत्काळ रिझल्ट देणारी अशी आहे। बघूया विशेष वृत्तांत। आज वात्सल्य वृद्धाश्रम या ठिकाणी डॉक्टर देविदास सोमवंशी सर यांचा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की सर आज या ठिकाणी आजी आजोबांना आपण सगळं चेकअप झालं, आजारांचं निदान देखील आपण केलं आहे। साधारण काय वाटलं तुम्हाला इथे सगळे चेकअप नंतर, आणि विशेष करून नाशिककरांना देखील आपण काय आवाहन कराल? वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये आज माझं पहिली व्हिजिट होती आणि जवळपास 20 ते 25 पेशंट्सला आपण ट्रीटमेंट दिलेली आहे आणि चांगल्यापैकी त्यांना आता रिझल्ट्स मिळालेले आहेत। अशाच प्रकारे त्यांना जर पुढे ट्रीटमेंटची गरज जर पडली तर चैतन्य निसर्ग उपचार केंद्रातर्फे मी त्यांना आश्वासन देतो की मी त्यांना वेळोवेळी इथे मदत करेल। त्यांनी मला केव्हाही संपर्क साधावा। आणि ही जी आपण ट्रीटमेंट करतो आहे ही कोरियन थेरपी आहे, याच्यामुळे कुठल्याही मेडिसिनची आपल्याला गरज पडत नाही। ज्यांना कुठले आजार असतील किंवा ज्यांना औषधं खाऊन कंटाळा आला असेल अशा सर्व पेशंट्सला मी विनंती करतो की सर्व आजार विदाऊट मेडिसिन हे बरे होऊ शकतात आणि तुम्ही चैतन्य निसर्ग उपचार केंद्र मेरी नाशिक येथे संपर्क साधावा ही विनंती। वय किती आहे? वय किती आहे? वय 90 त्यांच्या सांगितलेले त्यांना कमी काही असं बारीक वाटतं, काही एवढं नाही। आत्ताच एक कट्टर लागला। कधी पण अशी कधी कधी भूक लागली असं थोडंफार खाल्लं का मग वाटतं कंटिन्यू चालू आहे। आता सुद्धा चालू आहे। दोन्ही पत्रावर पाय नका भरपूर येपासून घेतात तेव्हा फक्त तर पाय असं आपल्याला हाताला नाही पायाला पासून डायबिटीचं बळ वगैरे चालू ॲसिडिटी आत्ता होतं आहे ॲसिडिटी, अजून काय त्रास प्रत्येकाचं एक आश्रम आहे, तिकडे पण ठरवते की तिकडे पण एक कॅम्प आपण घेऊया। इकडे जवळ म्हणून पहिले सुरू आपण तर सरांना मी आता आपण कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर तुम्ही पहिल्यांदा आला त्या दिवशी कार्यक्रमाला आला पण थोडं तुम्हाला जावं लागलं लगेच, कसं वाटतं तुम्हाला? ज्यावेळेला सकाळी दोन चालू होतं मला जास्त थांबता नाही आलं, तर माझी इच्छा होती की आपण परत या ठिकाणी यावं आणि आपल्याकडून जी काही मदत करते आश्रमासाठी किंवा आश्रमात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी माझी मनापासून इच्छा होती
पूर्वीच आपलं बोलणं झालेलं होतं आणि मग त्यानंतर म्हणजे आज तो मुद्दा आलेला आहे की आज काहीतरी सेवा करायची संधी मिळेल सर्वांची, आपण सेवा करूया. थँक्यू सर. आणि विशेष एक गोष्ट अशी सर या ठिकाणी की इथे आलेला प्रत्येक माणूस, मग तो वैद्यकीय क्षेत्रात असेल, कला क्षेत्रात असेल किंवा उद्योजक असेल किंवा एखाद्या सामाजिक संस्थेतला माणूस असेल, इथे आल्यानंतर तो कनेक्ट होतो ऑटोमॅटिकली. म्हणजे कुठल्या माणसा थ्रू आलो याहीपेक्षा मला ते यायला मिळालं हे फार महत्त्वाचं असतं. आणि या सगळ्याचे जे आशीर्वाद आहे ना आपल्याला प्रत्येक कार्यात ते कुठेतरी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ते मिळत असतात. ती भरभराट होत असते आपली, परंतु या लोकांसाठी आपण काहीतरी करतोय समाजासाठी. आज प्रत्येकाला वेळ काढणं शक्य नाही सामाजिक म्हणून, परंतु या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते आपल्या कामाबरोबर सामाजिक काम पण होतं. त्याच्यामुळे आज तुम्ही आला तिथे खूप आनंदाची गोष्ट आहे. आज सगळे म्हणून आपण डॉक्टर जसं तुम्ही सांगा त्या पद्धतीने ते सुरू करू. नलिनी प्रभाकर देशपांडे. सर मुंग्यांना काही करा पाहिजे. त्यानंतर पहिली मला गुडघ्यांचा त्रास होता. त्यानंतर त्यांनी या ज्या बोटाला सुया लावल्या आहेत या लावल्या पॉईंट चेक करून नंतर मला चालायला लावलं तर माझे दोघे गुडघे दुखणं थांबलं आहे.